हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर आज आहे भाऊबीज. तर फ्रेंड्स, आम्ही अशी तयारी केली आहे आणि आम्ही भाऊबीज दुबईमध्ये सेलिब्रेट करत आहे. तर फ्रेंड्स, आता माझी मम्मी दिवे लावत आहे. तर फ्रेंड्स, ज्या सरांनी मला गणपती बनवायला हेल्प केली होती ते आज आमच्या घरी आले आहे. तर फ्रेंड्स, माझी मम्मी सरांना ओवाळते, राखी बांधते. तर फ्रेंड, माझी मम्मी आता ओढत आहे सरांना. तर फ्रेंड, आम्ही व्हिडिओ नाही केला म्हणून आम्ही फोटोज टाकले. तर फ्रेंड्स, निम्मीनी पण मला ओवाळला नाही. आम्ही एक सेल्फी घेतली. तर फ्रेंड्स, बघा मी ओढत आहे, फोटोज घेतले आहे आम्ही. तर फ्रेंड्स, मी आणि निम्मीचा ओढणीचा दुसरा व्लॉग टाकला आहे, दुसरा अलग व्लॉग टाकला आहे, फेसबुकवर शेअर केला आहे. जर तुम्ही तो बघेल तर तुम्हाला समजेल निम्मीने मला कसं ओवाळला आहे. तर फ्रेंड, आता माझा फेवरेट टाईम आला आहे. आम्ही मस्त थोडेसे फुलझडीज लावले, मस्त एन्जॉय केला, फटाके पण फोडले, आम्ही मस्त व्हिडिओज काढले, सेल्फीज काढले, फोटोज काढले आणि आम्ही थोडंसं डान्स पण केला फुलझडी घेताना. तर फ्रेंड, मी तर खूप एन्जॉय केलं, फटाके फोडले, फुलझडी लावले आणि पॉप पण फोडले छोटेवाले. तर फ्रेंड्स, माझी निमिडी पण फोडले, पण तिला भीती येत होती कारण ते खूप जोराने पॉप होतं. तर त्याच्यासाठी निमीला भीती येत होती, निमी हातच नव्हती लावत आणि निमीला फुलझडीची पण भीती येत होती कारण ते फुलझडी पूर्ण उडते. तर पप्पा तिला एक्सप्लेन करत होते की हे फोड, काहीच नव्हत, थ्रो कर, काहीच नव्हत. तर माझ्या निमीने फुलझडी लावले. माझे पप्पा आले फुलझडी घेऊन दोन आणि निमीला फुलझडी लावून दिली. निमीने हात पकडले आणि पप्पानी आणि निमीने मस्त डान्स केला थोडंसं फुलझडी लावून. तरी पण निमीचा फेस थोडासा वेगळाच होता, ती सॅड होती आणि ती घाबरून होती. तरी पण पप्पाने तिचा हात पकडून तिला फुलझडीसोबत खेळवलं. नंतर माझ्या मम्मीने पण तिला फुलझडी लावून दिली आणि नंतर ते घाबरत नव्हती कारण माझ्या पप्पाने आणि मम्माने तिला सांगितलं होतं. तर फ्रेंड्स, ते एकटीच खेळत होती, एकटीच लावत होती आणि पप्पा पण खेळत होती, फटाके फोडत होती मस्त छोटेवाले. तर फ्रेंड्स, बघा आता माझी मम्मा आणि पप्पा दिवाळी सेलिब्रेट करत आहे, फुलझडी लावली आहे आणि मस्त फोटोज करत आहे. तर फ्रेंड, आम्ही अशा प्रकारे भाऊबीज सेलिब्रेट केली. तर आम्ही गाडीत बसलो आणि आम्ही गिटार्सला गेलो. ते एक प्युअर व्हेजिटेरियन रेस्टॉरंट आहे. आम्ही डिनर करायला गेलो रात्री. तर फ्रेंड्स, आम्हाला खूप मजा आली. तर फ्रेंड्स, हे आहे हॉटेल गिटार. तर फ्रेंड्स, हे सेकंड व्हर्जन आहे. दुसरं व्हर्जन त्याच्या पहिलेच आहे, समोरच आहे आणि हे एक मागे आहे दुसरं व्हर्जन. तर फ्रेंड्स, खूप छान टेस्ट होती आणि आम्ही खाल्लं थाली वगैरे आणि आम्ही वापस गेलो घरी. गाडीमध्ये आम्ही खूप मस्ती केली आणि गाडी खूप फास्ट जात होती. तर आम्हाला खूप मजा येत होती आणि मी खूप मजा केली. तर अशा प्रकारे आम्ही केलं भाऊबीज सेलिब्रेशन. तर फ्रेंड्स, तर आम्ही अनिल सरच्या गाडीत गेलो होतो आणि आम्हाला खूप मजा आली आणि अनिल सर ड्राईव्ह करत होते गाडी त्यांची. तर फ्रेंड्स, तुम्ही नक्की गीता हाऊसमध्ये जा, विजिट करा ते रेस्टॉरंट आणि टेस्ट खूप छान आहे. तर फ्रेंड्स, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.